तर कोरोनामुळे धास्तावलेल्या संपूर्ण जगासाठी अतिशय दिलासादायक बातमी। कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी आता यशस्वी ठरली। आता पुढच्या टप्प्यामध्ये 600 रुग्णांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे। कोरोनावरील लस ठरते गुणकारी। 8 जणांवरील चाचणी ठरली यशस्वी। दुसऱ्या टप्प्यात 600 जणांना दिली जाणार लस। कोरोनावर रामबाण ठरेल अशी लस अखेर उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे। मॉडर्ना या औषध कंपनीनं ही लस तयार केली आहे। आता या लसीचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत। माणसावर प्रयोग केलेली ही अमेरिकेतली पहिलीच लस आहे। मार्चच्या सुरुवातीला 8 रुग्णांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला। या 8ही जणांना लसीचे 2 डोस देण्यात आले। या लसीमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा मॉडर्ना औषध कंपनीनं केलाय। वास्तविक स्वेच्छेनं चाचणीला तयार झालेल्या 8 रुग्णांवरच हा प्रयोग करण्यात आलाय। या रुग्णांच्या शरीरातून ज्या अँटीबॉडीज मिळाल्या त्याचा वापर करून प्रयोगशाळेत माणसांच्या पेशींवर परीक्षण करण्यात आलं। या अँटीबॉडीज कोरोना व्हायरसचा फैलाव रोखू शकत असल्याचं या चाचणीतून निष्पन्न झालं। ज्यावेळेला आत्ता जे त्यांनी हे दिलेले आहे, त्यांनी जे इंजेक्शन लस देऊन जे अँटीबॉडीज केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्ता जो प्रचलित व्हायरस आहे किंवा विषाणू आहे हा नष्ट होतोय। जर नवीन प्रकारचं त्याच्यामध्ये म्युटेशन झालं या व्हायरसमध्ये तर तो नष्ट होईल का ते पाहावं लागतं, आणि जर नसेल होत तर त्या पद्धतीचे बदल त्या लसीमध्ये करावे लागतात। फ्लूच्या लसीमध्ये असं अनेकदा करावं लागलेलं आहे, कदाचित कोरोनाच्या लसीमध्येही हा प्रकार आपल्याला करावा लागेल। आता दुसऱ्या टप्प्यात 600 रुग्णांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे। तर जुलैमध्ये या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पार पडेल। या तिसऱ्या टप्प्यात हजारो रुग्णांना ही लस दिली जाणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातले परिणाम सकारात्मक आल्यास या वर्षाच्या अखेरीस ही लस मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल असे या औषध कंपनीनं म्हटलंय। ही लस गुणकारी ठरल्यास कोरोनाला हद्दपार करणं सहज शक्य होणार आहे। अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे। वांद्रे स्टेशन परिसरात हजारो परप्रांतीयांनी सकाळच्या सुमारास तुफान गर्दी केली होती। हजारोच्या संख्येने परप्रांतीय स्टेशन परिसरामध्ये आले होते। परराज्यात ट्रेन जाणार असल्याच्या माहितीने सगळेजण आले, मात्र स्टेशन परिसरात तुफान गर्दी झाली। पोलिसांनी जमावाला पांगवत गर्दीवर नियंत्रण आणलं।